गुड मॉर्निंग सगळ्यांना. आता बघा, CTET ची मुदत वाढ झालेली आहे, म्हणजे तुम्हाला कसे पण 40 दिवस अभ्यासाला अजून मिळतील. बघा, आता आपण UES NCERT हे आपण बघणार आहोत. पक्षींसंदर्भात जी माहिती आहे, ज्या विद्यार्थ्यांना बॅच जॉईन करायचे आपल्याकडे बॅच उपलब्ध आहे एकदम कमी फी मध्ये. त्यासाठी PSCSO अकॅडमी हे ऍप्लिकेशन डाउनलोड करा. काय अडचण असेल तर हा दिलेला मोबाईल नंबर आहे, या मोबाईल नंबरवर तुम्ही संपर्क करू शकतात. कमी फी मध्ये पेपर 1 असेल, पेपर 2 असेल, दोघांसाठी बॅच उपलब्ध आहे. बघा, आता पक्ष्यांसंदर्भात तुम्हाला एक प्रश्न तरी विचारला जाणार, आणि कसा प्रश्न विचारला जाणार यावर पण आपण सविस्तर चर्चा करूया. व्हिडिओची क्वालिटी वाढून घ्या. ज्यांना व्हिडिओ चांगला दिसत नसेल, व्हिडिओची क्वालिटी, व्हिडिओ सर्वांनी लाईक करा. आता सर्वात महत्वाचं, हा एक पक्षी उल्लू, यावर तुम्हाला प्रश्न विचारला जातो. तर कशा पद्धतीने प्रश्न विचारला जातो हे पण आपण काळजीपूर्वक चर्चा करूया. बघा, उल्लू या संदर्भात तुम्हाला प्रश्न विचारला जातो. उल्लू की सभा को संसद कहा जाता है. बघा, असा पण प्रश्न विचारला जाईल. उल्लू की सभा को क्या कहा जाता है? दक्षिण अमेरिका में संसद कहा जाता है. उल्लू क्या खाता है? चूहों को खाता है. असा पण प्रश्न विचारला जाईल. त्याच्यानंतर उल्लूची जी विशेषता आहे त्या विशेषता संदर्भात तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. पहिलं दिलेलं आहे गर्दन घुमाना. उल्लू अपने गर्दन को काफी पीछे तक लगभग 270 डिग्री तक गर्दन घुमा सकता है. मग तुम्हाला इथे फसवण्यासाठी काय दिलं जाईल? 260. बरोबर आहे का नाही? आणि 360 दिलं जाईल. मग तुम्हाला फसवण्यासाठी काहीतरी ते देतील. तर उल्लू किती अपनी गर्दन कितनी घुमा सकता है? तर 270 डिग्री तक अपनी गर्दन घुमा सकता है. कळालं? हा एक प्रश्न. त्याच्यानंतर दुसरा बघा, सामने आंखें. बघा, पक्षियों में उल्लू की आंखें इंसान की तरह बिल्कुल सामने होती है. बघा, मग तुम्हाला असा पण प्रश्न विचारला जाईल, कोणसे पक्षी की आंखें इंसानों की तरह बिल्कुल सामने होती है? तर उल्लू संदर्भात. बरोबर आहे का नाही? त्याच्यानंतर बघा, ये निशाचर जीव है. ये रात में जागने वाला पक्षी है, जिसमें रात में चीजें केवल सफेद और काली दिखाई देती है. बघा, इथे पण तुम्हाला इथे एक प्रश्न विचारला जाईल का जो उल्लू आहे त्याला प्रत्येक वस्तू रात्री कोणत्या कलर मध्ये दिसते? सफेद और काली किंवा काली और सफेद असं तुम्हाला विचारलं जाईल. मग तुम्हाला फसवण्यासाठी रंगीत दिखते अशा काहीतरी फसवण्यासाठी ऑप्शन दिलं जाईल. त्याच्यानंतर जी श्रवण क्षमता आहे त्याची खूप जास्त आहे. बघा, इसके कान बहुत संवेदनशील होते हैं, जो रात के अंधेरे में शिकार की धीमी आवाज सुन लेते हैं. बघा, हे उल्लू संदर्भात तुम्हाला विशेषता आहे, ही काळजीपूर्वक वाचा, याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारला जाईल. हे होतं उल्लू संदर्भात. कळालं? त्याच्यानंतर पक्षियों के घोंसले. बघा, याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारला जातो. पक्षियों के घोंसले या संदर्भात तुम्हाला प्रश्न 100% विचारला जाईल. काय जाईल? 100% प्रश्न विचारला जाईल. व्हिडिओ सर्वांनी लाईक करा. पहिला आहे कालचिडी. कालचिडी जे याच्यावर प्रश्न विचारला जातो. ये पौधे की नाजुक टहनियों के जड़े ऊन म्हणजे काय? बारीक आपण जे मुळे असतात केसांसारखं, ऊन बाल और रुई का इस्तेमाल करके पत्थरों के बीच अपना घोंसला बनाते. मग तुम्हाला असाच प्रश्न विचारला जाईल, कौन सा पक्षी पत्थरों के बीच अपना घोंसला बनाता है. बघा, म्हणजे जे दगड असतात त्या दगडांच्या मध्ये घोंसला बनत आहे. आणि घोंसला बनवण्यासाठी काय काय वापरतो? बघा, नाजूक टहनिया, जडे, ऊन, बाल यांचा इस्तेमाल करतो. आणि घोंसला कुठे बनवला जातो? तर पत्थरों के बीच. मग तुम्हाला असाच प्रश्न विचारला जाईल, पत्थरों के बीच अपना घोंसला बनाता है, तर कोणचं? कालचिडी. कळालं? हा एक प्रश्न इथून आला. त्याच्यानंतर कौवा, याच्यावर पण प्रश्न तुम्हाला विचारला जातो. ये पेड़ की सबसे ऊंची डाल पर अपना घोंसला बनाता है. बघा, कौवा कुठे घोंसला बनवतो? पेड़ की सबसे ऊंची डाल. ऊंची डाल म्हणजे आपल्या झाडाची सगळ्यात उंची जी फांदी असते त्याच्यावर अपना घोंसला बनाता है. या घोंसले में लोहे के और लकड़ी की शाखाएं जैसी भी होती है. बघा, म्हणजे त्याचा जर कावळ्याचा जर आपण त्याला खोपा म्हणतो मराठीमध्ये, त्या घोंसल्यामध्ये लोहे के तार पाए जाते. मग तुम्हाला प्रश्न विचारला जाईल, किसके घरटे में लोहे के तार पाए जाते हैं? तर कौवे के घरटे में लोहे के तार पाए जाते. त्याच्यानंतर कोयल. बघा, कोयल संदर्भात पण तुम्हाला प्रश्न विचारला जाईल, ये अपना घोंसला खुद नहीं बनाती. बघा, आता कोयल संदर्भात, ये अपना घोंसला खुद नहीं बनाती, ये कौवे के घोंसले में अंडे देती है और कौवा अपने अंडों के साथ इनको अंडो भी सेता है. म्हणजे सेता आहे म्हणजे काय? आपण त्याला गरमी देत आहे. म्हणजे बघा, आता ही कोयल काय असते? स्वतःचा खोपा बनवत नाही. मग तुम्हाला असाच पण प्रश्न विचारला जाईल की कोयल कोणाच्या खोप्यामध्ये आपले अंडे ठेवते? तर कावळ्याच्या याच्यामध्ये ठेवते. म्हणजे इथून पण एक प्रश्न विचारला जाईल. त्याच्यानंतर फाकता पक्षी. बघा,
फाख्ता पक्षी या संदर्भात पण तुम्हाला एक प्रश्न विचारला जाईल. फाख्ता ये कैक्टस के कांटों में या मेंदू के पेड़ में अपना घोंसला बनाता है. बघा हा फाख्ता पक्षी काय असतो का जे काट्यांचे झाड असतं, उदाहरणार्थ साबर वगैरे तुम्हाला हे बघा इथे दिसत असेल बघा, आणि किंवा मेहंदीचे झाड काटेळी झाड असतात त्याच्यामध्ये काय करतो आपण घोंसला बनाता है. मग तुम्हाला प्रश्न विचारला जाईल ऐसा कौन सा पक्षी है जो कटेली झाड़ियों में अपना घोंसला बनाता है, तर तो फाख्ता असतो. काय असतो? फाख्ता पक्षी. काटाळे जे झाड असतात त्याच्यामध्ये आपला घोंसला बनात आहे. बघा इथून एक प्रश्न तुम्हाला तयार होईल. त्याच्यानंतर अजून काही पक्षी आहेत बघा घोंसला बनाने वाले पक्षी, हे आपण काळजीपूर्वक समजून घेऊ. फक्त पाठांतर करू नका, फक्त लक्ष द्या, काळजीपूर्वक समजून घ्या. त्याच्यानंतर गोरैया, कबूतर म्हणजे चिमणी. बघा चिमणी आणि कबूतर या संदर्भात बघा. गोरैया घर के पास आईने के पीछे या अलमारी के ऊपर घोंसला बनाती है, कबूतर पुराने मकानों या खंडरों में अपना घोंसला बनाता है. मग तुम्हाला असाच प्रश्न विचारला जाईल, डैरडैस पंछी अपना घोंसला अलमारी के पीछे या शीशे के पीछे आईने के पीछे बनाते, तर कौन सा है? गोरैया. आणि तुम्हाला असा जर प्रश्न विचारला ऐसा कौन सा पंछी जो पुराने खंडरों में अपना घोंसला बनाता है, कुठे बनवतोय? पुराने खंडरों में घोंसला बनाता है, तर त्याचं उत्तर काय असेल? कबूतर असेल. कळालं? आता ह्या फरक कळा. त्याच्यानंतर दर्जन चिडिया. बघा याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारला जाईल. दर्जन चिडिया, टेलर बर्ड त्याला इंग्रजीमध्ये म्हणतात. आता बघा ये अपनी नुकीली चोंच से पत्तों को सिलकर उनके बीच में घोंसला बनाती है, पत्तों को धागे जैसे रेशो से सिलकर थैली मुना म्हणजे थैली सारखं बनवते, आरामदायक घोंसला बनाते. बघा काय करते बघा, हे दोन पानं आहेत, हे दोन पानं काय करतात ती एकमेकाला आपण काय करते शिवून टाकते. बरोबर आहे का नाही? ज्या पद्धतीने टेलर काम करतो त्या पद्धतीने. मग तुम्हाला असाच प्रश्न विचारला जाईल कौन सी चिडिया दो पत्तों को सिलकर अपना घोंसला बनाते, तर दर्जन चिडिया. कळालं? त्याच्यानंतर शक्करखोरा. आता शक्करखोरा संदर्भात तुम्हाला प्रश्न विचारला जाईल, ये किसी छोटे पेड़ या झाड़ी की डाली पर लटकता हुआ घोंसला बनाते हैं, इसमें बाल, बारीक चास, सूखे पत्ते और कपड़ों के चिंदडे होते हैं. तर कुठला? शक्करखोरा असतो. कुठला असतो? शक्करखोरा असतो. त्याच्यानंतर विवर पक्षी. बघा विवर पक्षी संदर्भात आपण बघणार आहोत. आता विवर पक्षी कशा पद्धतीने घोंसला बनवतो याच्यावर प्रश्न खूप वेळा विचारला गेलेला आहे. विवर सभी नर, बघा आता याच्यामध्ये काळजीपूर्वक समजून घ्या. सभी नर विवर पक्षी सुंदर घोंसले बनाते हैं, मादा विवर उन सभी घोंसले को देखती है, उनमें जो सबसे अच्छा लगता है उसी में अंडे देती है. बघा म्हणजे काय करतो, जो नर असतो याच्यामध्ये विवर मध्ये जो नर असतो तो काय करतो, जास्त घोंसले बनवतो, म्हणजे खूप खोपे बनवतो. कशाला बनवतो? मादाला आकर्षित करण्यासाठी. आणि त्यापैकी जर मादाला समजा त्याने 10 घोंसले बनवले, बरोबर आहे का नाही, आणि त्यापैकी जर तिला सुंदर वाटलं त्याच्यामध्ये ती काय करेल? अंडे देईल. म्हणजे मग तुम्हाला असाच प्रश्न विचारला जाईल, सभी विवर सुंदर घोंसले बनाते, बरोबर आहे का नाही? मग पक्षी कोणता घोंसला? नर बनवतात. विवर मध्ये कोणता बनवतो? नर पक्षी असतो, तो घोंसले बनवण्याचं काम करतो. आणि मादा पक्षी त्याच्यामध्ये जो सुंदर असेल, आकर्षक असेल, त्यामध्ये ती अंडे देण्याचं काम करते. कळालं? हा एक प्रश्न इथे तुम्हाला होता. त्याच्यानंतर बसंत गोरी. बघा बसंत गोरी ये पेड़ के तने में गहरा छेद बनाकर अंडे रखते. बघा आता तुम्हाला आपण एक सुतार पक्षी असतो बघा, सुतार पक्षी पण काय करतो? पेड़ के तने में घोंसला बनाता है. पण हे बसंत गोरी पण असंच असतं. बसंत गोरी काय करतो? पेड़ के तने में छेद बनाकर अंडे रखती है, बसंत गोरी. कळालं? त्याच्यानंतर देखने की अद्भुत क्षमता, याच्यावर पण तुम्हाला प्रश्न विचारला जाईल. बघा देखने की अद्भुत क्षमता याच्यावर पण तुम्हाला प्रश्न विचारला जाईल. आता 4 गुणा तेज दृष्टी आता कोणाकडे असते? बघा चील, गिद्ध, बाज. बघा हे 3 जे समूह असतो, बघा चील, गिद्ध, बाज या 3 जे पक्षी आहेत यांच्याकडे 4 गुणा, म्हणजे मनुष्यापेक्षा काय करू शकतात? 4 गुणा ते बेहतर पाहू शकतात. आणि वाघ जो बघितला असेल, वाघ काय असतो? 6 गुणा देख सकते. असा तुम्हाला प्रश्न. देखने की इंसानों के 4 गुणा अधिक होते. मग तुम्हाला फसवण्यासाठी 6 गुणा देतील, 8 गुणा देतील, तर किती गुणा बघू शकतात? 4 गुणा अधिक देख सकते. आणि जे वाघ असतात वगैरे ते किती? 6 गुना हमसे ज्यादा देख सकते. त्याच्यानंतर दुसरा बघा, दूरी का अंतर, जो चीज इंसान को 2 मीटर की दूरी से देख सकते हैं, ये उसी को 8 मीटर की दूरी से भी साफ दिखाय. म्हणजे आपण 2 मीटर वरनं बघू शकतो, ते 8 मीटर वरनं साफ दिखू शकतो. शिकारी जन सटीक नजर, बहुत दूर से चलती हुई छोटी सी भी चीजें को पहचान सकते, सटीक हमला कर सकते.
बघा इथे ऍप तुम्हाला दिलेले आहे, ऍप डाउनलोड करून घ्या आणि सर्व काही तुम्हाला ऍपवर उपलब्ध आहे. काही अडचण असेल तर मोबाईल नंबर आहे, याच्यावर कॉन्टॅक्ट करा. त्याच्यानंतर इथे तुम्हाला माहिती दिली बघा, चील, गिद्ध और बाज के मुख्य अंतर. याच्यामध्ये तुम्हाला काय अंतर आहे हे पण तुम्हाला काळजीपूर्वक समजून घ्या. चील, आता चील संदर्भात जर तुम्हाला विशेषता विचारली, इसकी पूछ खाचेदार होती है, ये आसमान में तैरते हुए उड़ती है और जमीन पर चूहे या छोटे जीवों का शिकार करती है. बघा जे आते जी चील असते तिची जर पूछ म्हणजे आपण शेपड म्हणतो, ती कशासारखी असते तर खाचेदार होती है और आसमान में तैरते उड़ती है आणि शिकार कशाची करते, चूहे और छोटे जीवों का शिकार करती है. त्याच्यानंतर गिद्ध संदर्भात बघा, गिद्ध ये मरे हुए जानवरों को खाता है, इन्हें पर्यावरण का सफाई करता कहा जाता है. मग तुम्हाला असंच प्रश्न विचारला जाईल, मरे हुए जानवरों को खाता है, पर्यावरण का सफाई करता कहता है, इनको क्या कहता है तर गिद्ध कहा जाता है, क्योंकि गंदगी को हटाकर हमारे पर्यावरण को साफ करता है. सफाई करता का म्हणतो का जे मेलेले प्राणी असतात त्यांना तो खाण्याचं काम करतो. त्याच्यानंतर बाज बघा, बाजवर पण तुम्हाला प्रश्न विचारला जाईल. बाज या अत्यंत फुर्तीला और आक्रमक शिकारी आहे. बघा अजून तुम्हाला असा प्रश्न विचारला जाईल का हा चील पेक्षा आणि गिद्ध पेक्षा जास्त फुर्तीला आणि आक्रमक शिकारी है. ये छोटे पक्षियों और गिलोरियों को हवा या जमीन पर तेजी से शिकार करताय. म्हणजे काय करतो, हवेमध्ये जर एखादं काही उडत असेल तिथे पण तो शिकार करून टाकतो. आणि सगळ्यात जास्त फुर्तीला जर तुम्हाला विचारलं तर तो हा बाज असतो. काय असतो, बाज असतो. त्याच्यानंतर बघा, आता जे गिद्ध आहेत ते गिद्धांची मरण्याची संख्या आपण बघा, आपण जेव्हा लहान होतो तर खूप बघायचं, पण आता त्यांची संख्या फारशी दिसत नाही. हे तुम्ही बघितलं आहे. याचं कारण काय, तुम्हाला कारण इथे दिलेले बघा, का दिसत नाही. गिद्ध मरे हुए जानवरों को मांस खाते और जब जानवरों को डायकोफेनिक ही जी नवीन औषध आलेले आहेत ते जनावरांसाठी दर निवारक दवा की गोली दी जाती है, तो इस दवा का अवशेष उन शरीरों में रहता है. म्हणजे ते आपण समजा प्राण्यांना दिलं तर प्राणी खाणार आणि ते शरीरामध्ये ते अवशेष रहता है. गिद्ध जब ऐसा मांस खाते हैं तो उनका शरीर ये जहर बन जाता है. म्हणजे बघा ह्या पद्धतीची जी दवाई आहे, ही दवाई आपण जेव्हा प्राण्यांना देतो आणि ते प्राणी खातात आणि ते जर मृत्यू झाल्यानंतर काय करतो आपण, ते टाकतो, बाहेर टाकून देतो आणि त्याला हे गिद्ध खातो, तो मांस खातो आणि त्या मांस खाल्ल्यामुळे काय होतं, काय याचा मृत्यू होतो. आणि कारण काय, नक्की काय परिणाम होतो ती गोळी खाल्ल्याने, तर याची जी किडनी आहे बघा, इस गोली से गिद्ध की किडनी खराब हो जाती है और कुछ दिनों बाद उसकी मृत्यू हो जाती है. आणि बघा अजून गिद्ध संदर्भात तुम्हाला एक प्रश्न विचारला जाईल, इथे तिथे नाहीये का, आपने पैरों पर पिशाब करता है. गिद्ध काय असतो, आपले जे पेरो असतो उस पर पिशाब करता येतं, का करतो याच्या मागील कारण पण समजून घ्या. कारण काय असतं, हा मेलेल्या जनावरांची शिकार करतो, सगळ्यांना माहितीये. मग त्याच्यामध्ये जर एखादा असा काही घटक त्याच्या पायांना चिपकला, आजार असेल, तर तो होऊ नये म्हणून त्याच्या पायांवर तो पिशाब करतो, जेणेकरून काय होईल का ते मरून जातील, ते जे काही जीवाणू असतील ते मरून जातील, म्हणून पेरो पर पिशाब करताय असा पण प्रश्न तुम्हाला विचारला जाईल. कोणती गोळी आहे हे सुद्धा लक्षात ठेवा. आणि काय खराब होतं, किडनी खराब होते. त्याच्यानंतर चील बघा, चील संदर्भात तुम्हाला अजून इथे विशेषता दिलेली, चील और कौवा या दोघांची विशेषता थोडी समजून घ्या. आता आपण कावळा आणि चील मध्ये थोडा फरक कसा आहे ते काळजीपूर्वक समजून घ्या. चील सबसे ऊंचे पेड़ या डाली पर अपना घोंसला बनाते. म्हणजे जी चील असते ती काय करते, तुमच्या परिसरामध्ये जे सर्वात उंच झाड असेल, काय असेल, सर्वात उंच झाड असेल, घोंसला बनाती है. इसकी चौड़ाई 4 से 5 फीट हो सकती है. म्हणजे बघा तिचा खोपा किती मोठा असतो, 4 या 5 फीट हो सकती है. ये सुकी टहलियां म्हणजे काय, फाटिया, घास, पत्ते, डंडोर कपड़ों के टुकड़े बना होता है. म्हणजे घोंसलेमध्ये ये घोंसला बहुत मजबूत होता है और कई वर्षों तक चलता है. बघा कावळ्याचा घोंसला असा मजबूत नसतो. आता कावळ्या संदर्भात आपण बघू, कौव्या संदर्भात कळालं. आता कौवा संदर्भात तुम्ही काळजीपूर्वक समजून घ्या काय आहे विशेषता. कौवा पेड़ की सबसे ऊंची डाली पर घोंसला बनाता है. बघा आता चील संदर्भात आपण काय बघितलं का, चील जे इलाका असतो त्या इलाक्यामध्ये जे सर्वात उंच झाड असेल तिथे खोपा बनवतो. पण हा जो कावळा असतो ना, कुठलंही झाड असेल त्या झाडाची काय फक्त उंच जी फांदी असते त्या उंच फांदीवर काय करतो, हा आपला घोंसला
बनाता है। इसमें लोहे के तार, प्लास्टिक की रस्सी, लकड़ी, शाकाई भी, कपड़े के टुकड़े, अन्य सामग्री का प्रयोग करता है। इसका घोंसला आमतौर पर गोल आकार का होता है। बघा, गोल आकार का होता है घोंसला, खुरदुरा दिखता है लेकिन काफी मजबूत होता है. आणि तुम्हाला ते मागे सांगितलं कोयल वगैरे ते पण इथे सांगितलं, बरोबर आहे का नाही. हे कव्वा आहे. हा, आता या संदर्भात तुम्हाला आता देखने की क्षमता, पक्षींच्या संदर्भात जी देखने की क्षमता आहे यावर आपण चर्चा केली की 4 गुणात या बेहतर देख सकते. त्याच्यानंतर बघा, चील, बाज और गीत जैसे शिकारी हमसे 4 गुना दूर से देख सकते. बघा, मग तुम्हाला असाच प्रश्न विचारला जाईल, पक्षी काय केलं जाईल, चील, बाज, गिद्ध, हे 3 पक्षी काय करतात, आपल्यापेक्षा 4 गुना अधिक देख सकते. मग तुम्हाला फसवण्यासाठी काय देतील, इथे एखादा दुसरा पक्षी देऊन देतील, कबूतर देऊन देतील. तर मग इथे पण तुम्ही समजायला पाहिजे का कोणता समूह आहे. त्याच्यानंतर बघा, आंखों की स्थिती, अधिकांश पक्षियों की आंखों की स्थिति उनके सिर के दोनों तरफ होती है. बघा, पक्ष्यांना डोळे दोघं बाजूला होती है. व वजन से एक ही समय, बघा, इस वजह से वो एक ही समय 2 अलग अलग चीजों पर लक्ष्य रख सकते. म्हणजे काय, त्यांचे दोघं बाजूला डोळे असल्यामुळे पक्षी दोघं शिकारांवर किंवा दोघं बाजूला तो काय करू शकतो, लक्ष देऊ शकतो. कळालं. आता त्याच्यानंतर बघा, इथे एक तुम्हाला प्रश्न विचारला जाईल, पक्षियों की आंखों की पुतलियां क्यों नहीं घूमती. अशा जर प्रश्न तुम्हाला विचारला तर त्याचं कारण काय आहे, बघा, का घुमत नाही या संदर्भात पण तुम्हाला प्रश्न विचारलाय. पक्षियों की आंखों की पुतली घूम नहीं सकती, अपन आपली फिरते बघा, घूम नहीं सकती, वो अपने आसपास को देखने के लिए अपनी गर्दन को बहुत ज्यादा घुमाते. म्हणजे काय, आता त्यांच्या आजूबाजूला काय असतात, डोळे असतात, बरोबर आहे की नाही. मग ते काय करतात, आपली पुतणी घुमवण्यापेक्षा त्यांच्या जर दोघं बाजूला जर डोळे आहेत तर फिरवण्याची पण गरज नाही. म्हणजे असा एक तुम्हाला तिथे प्रश्न विचारला जाईल. त्याच्यानंतर नेत्रदृष्टी, नेत्रदृष्टीमध्ये इथे एक तुम्हाला प्रश्न विचारला जाईल, जब पक्षी अपने दोनों आंखों एक ही चीजों पर केंद्रित करते हैं तो उन्हें दूरी की सटीक अंदाज होता है. म्हणजे काय, जेव्हा नजर ती एका केंद्रित करतात अंदाज होता है, जब दोनों आंखों की सलग चीजों पर होती है तो उनका देखने का दायरा बढ़ जाता है. कळालं. म्हणजे असा पण प्रश्न तुम्हाला विचारला जाईल. त्याच्यानंतर मोरा संदर्भात तुम्हाला एक प्रश्न विचारला जाऊ शकतो, काळजीपूर्वक समजून घ्या. इथे तो तुम्हाला बघा, मोर राष्ट्रीय पक्षी है, ये भारत की समृद्ध प्रकृति संस्कृति का सुंदरता का प्रतीक होता है. शारीरिक बनावट बघा, याच्यावर प्रश्न विचारला जाईल, सिर की कलिंगी, मोर के सिर पर राजा जैसा मुकुट और सुंदर कलंगी तुरा होता है. कलंगी म्हणजे तुरा. मग तुम्हाला असं विचारलं जाईल, जयश्री कहती है मैंने ऐसा पंछी देखा जिसके सर पर राजा जैसा मुकुट था. काय, राजा जैसा मुकुट था, वो कौन सा है, तर मोर आहे, नाहीतर द्याल कबूतर करून. म्हणजे अशा पद्धतीने उपयोजनात्मक प्रश्न तुम्हाला विचारला जातो. पंखों की बनावट, इसके पंख बहुत लंबे और चमकदार होते हैं. एनसीईआरटी पहली के अनुसार इनके आंखों पर पैसों के जैसे गोल दिखते. म्हणजे काय, तुम्हाला असा प्रश्न विचारला जाईल का त्याचे जे पख असतात ते पख कसे असतात, एक डोळ्यासारखे असतात. आंखों जैसे होते, आग जैसी संरचना होते. तर काय, तो मोरा संदर्भातच विशेषता अशी सुद्धा तुम्हाला विशेषता देऊ शकतात. त्याच्यानंतर रंगों की पहचान, रंगों की पहचान वर या इथे तुम्हाला एक प्रश्न विचारला जाईल. बघा, एनसीईआरटी के अनुसार जानवर दिन में जागते. बघा, एनसीईआरटी के अनुसार जानवर दिन में जागते, कुछ रंग देख पाते. बघा, म्हणजे जे प्राणी दिवसा फिरतात किंवा शिकार करतात ते काही रंग बघू शकतात, लेकिन जो रात में जागते जैसे कि उल्लू, चमगादड़ आहे, बघा, रात को जागते, वो सिर्फ चीज को सफेद और काली जैसे दिखाई पडते. म्हणजे काय, जे दिवसा जागणारे जे प्राणी आहेत, पक्षी आहेत त्यांना काही रंग दिसतात, पण जे रात्रीचे प्राणी आहेत असं आपण म्हणू की त्यांना प्रत्येक गोष्टी कशी सफेद और काली दिखाई देते. मग तुम्हाला फसवण्यासाठी रंगीत दिखाई देते असं पण देऊ शकतात. कळालं. त्याच्यानंतर शारीरिक बनावट पहचान बघा, शारीरिक बनावट पहचान इथे तुम्हाला, इनमें रंग और गर्दन पर नीले रंग की कई खूबसूरत पेशाएं छटाई दिखाई देती है. कम उड़ान, मोराचे काय असते, कम उड़ान. भारी शरीर पंखों के कारण मोर बहुत कम ऊंचाई तक, बहुत दूरी तक उड़ सकता है. का, कारण त्याचे वजन थोडं जास्त आहे त्यामुळे उडू शकत नाही. त्याच्यानंतर व्यवहार और भोजन, बारिश और नृत्य बघा, याच्यावर पण प्रश्न विचारला जाईल. मोर बादलों को देखकर बारिश होने से ठीक पहले पंख फैलाकर बहुत नाच करते हैं, दिखता है नाचते समय बहुत तेज आवाज चिल्लाता है. त्याच्यानंतर मोर का भोजन आहे, भोजन संदर्भात पण तुम्हाला भोजन, मोर एक सर्वाहारी आहे. सर्वाहारी म्हणजे काय, म्हणजे त्याला सगळं चालतं. सर्वाहारी पक्षी आहे, वो किडे मकोडे, अनाज दाणे
सांप सांप पे खाता है, सांप को चावल भी खा जाता है. घोंसले में रहने का स्थान बघा, आमतौर पर सोचते की, बघा इथे तुम्हाला प्रश्न विचारला जाईल. आमतौर पर लोग सोचते हैं कि पक्षी सिर्फ पेड़ों पर ही रहते हैं, लेकिन मोर अपना घोंसला पेड़ों के ऊपर बहुत कम बनाते हैं. म्हणजे काय, फक्त पक्षी झाडावरच घोंसला बनवतो असं नाही, तर मोर काय कम बनाते हैं. वो जमीन पर घनी झाड़ियों के पीछे ऊंची घासों के बीच सुरक्षित स्थान पर अंडे देता है. मग तुम्हाला असाच प्रश्न विचारला जाईल, ऐसा कौन सा पक्षी है जो जमीन पर घनी झाड़ियों के बीच घोंसला बनाता है और अंडे देता है, तर तो मोर असतो. कळालं. त्याच्यानंतर रंगों की पहचान, इथे तुम्हाला जर प्रश्न विचारला गेला तर हा काळजीपूर्वक समजून घ्या. इथे पण तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. रंगों की पहचान म्हणजे पक्ष्यांचे रंग कसे तयार होतात. एनसीईआरटी के अनुसार जानवर दिन में जागते हैं, वो कुछ रंग देख पाते हैं, लेकिन रात में जागने वाले जैसे सफेद और काली, ये तुम्हाला झालेले. पंखों के रंग कैसे मिलते हैं, बघा असा प्रश्न तुम्हाला विचारला जाईल. जे पक्षी असतात यांना रंग कशा पद्धतीने भेटतात. पिगमेंट, रंजक, बघा पक्षियों के पंखों का रंग मुख्य रूप से उनके शरीर के बनने वाले भोजन से मिलने वाले रसायनों पर निर्भर, जैसे मेलानिक के कारण और रंग भूरा मिलता है. म्हणजे बघा आता मेलानिन जे आहे याच्या कारण कोणता रंग मिळत आहे, भूरा कलर रंग मिलता है, और केरोडोनाइट के कारण पीला रंग मिलता है. बघा याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. म्हणजे पिवळा रंग कशापासून भेटतो आणि भुरा रंग कशापासून भेटतो, याच्यावर सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. कळालं. व्हिडिओ सर्वांनी लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा. चॅनल सबस्क्राईब करा. त्याच्यानंतर भौतिक संरचना, मोर के पंखों को चमकदार नीला हरा रंग, लेकिन केमिकलन की वजह से नहीं होता. उनके पंखों की बनावट जैसी होती है, वो जब उन प्रकाश पड़ता है, जब पर उनका प्रकाश पड़ता है तो परावर्तित होकर चमकती है. म्हणजे काय, चमकते. पंखों के कार्य, एनसीईआरटी के अनुसार पंखों पक्षियों को उड़ने में मदद करते हैं, साथ ही साथ उनके शरीर में गर्म और दुश्मनों को छिपने से भी मदद करता है. म्हणजे काय पंखाचा उपयोग होतो. व्हिडिओ सर्वांनी लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा आणि बॅच बद्दल नक्कीच विद्यार्थ्यांना सांगा. फार कमी फी मध्ये तुम्हाला बॅच उपलब्ध आहे. चॅनल सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा.